गणेश उत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे लोकांना आपल्या गणेश बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली आहे. त्याच प्रकारे विविध बाजारपेठ पण सजलेल्या आहे आणि मूर्तिकारांनी गणेश उत्सव निमित्त मूर्त्या बनवायला पण सुरुवात केलेली आहे. आपण बघू शकता इथे मोठ्या मोठ्या प्रकारच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसं बघितलं तर गणेश उत्सव अवघ्या काही दिवसावरच आहे. त्यामुळे लाडक्या बाप्पाच्या आतुरतेसाठी बाजारपेठ तशी सजलेलीच आहे. गणेश उत्सव निमित्त महिनाभरापूर्वीपासूनच मूर्ती तयार करायला सुरुवात केली जाते. विशेष म्हणजे या कामासाठी घरचे सगळे सदस्य मोठ्या उत्साहाने कामाला लागतात. महिला सदस्य गणरायाच्या मूर्ती आकर्षक रंगाने रंगवतात. तसेच मूर्तीला जिवंतपणा आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे मूर्तीचे डोळे काढण्याचे काम महिला करतात. आपण बघू शकता इथे मोठ्या प्रकारच्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळत आहेत आणि यांची राख रंगोटी पण चालू आहे. विविध प्रकारच्या मातीच्या, शाडूच्या, मातीच्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्त्या बाजारात उपलब्ध आहेत. 1 फुटापासून ते 10-15 फुटापर्यंतच्या मूर्त्या आपल्याला इथं बघायला मिळत आहेत. आपण जाणून घेऊया, आपल्यासोबत काही मूर्तिकार पण आहेत. विचारू त्यांना कशा प्रकारे या मूर्त्या बनवायला किती कालावधी लागते आणि कशा विविध प्रकारे ते मूर्त्या बनवण्याचा हे करतात. सध्या गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे महिनाभर पूर्वीपासूनच मूर्तिकार आपल्या मूर्तींचे सजावटीसाठी लागलेले आहेत. आपल्यासोबत मूर्तिकार आहेत गणेश. आपण विचारू कशा प्रकारे आपण मूर्तीची सजावट करता. तर हे वेगवेगळे प्रकारची सजावट राहते. जसे की धोती, दुपट्टा लोकांचं फॅन्सीबल झालेलं आहे आजकाल. त्याच्यामुळं धोती, दुपट्टा, फेटा याच्यावर भरपूर काम करण्यात येत आहे. तसंही आमचं होलसेलर आहे. आम्ही साधं म्हणजे पेंटिंग करून सुद्धा आम्ही होलसेलरला देतो. ते स्वतः वर्क करून ते सेल करतात. आपल्याजवळ कसल्या कसल्या प्रकारच्या म्हणजे 1 फुटापासून ते म्हणजे कशा मूर्त्या अवेलेबल असतात. तर माझ्याकडे माती, पी-ओ-पी, प्लास्टर म्हणजे माती, पी-ओ-पी दोन्ही मूर्त्या आहेत. मूर्ती 1 फुटापासून 6 इंचापासून तर कमीत कमी 8 ते 10 फुटापर्यंत मिळेल. तर सध्या तरी मूर्तिकार मातीचे वापरत नसता प्लास्टर ऑफ पॅरिसचा उपयोग जास्त करतात. या संदर्भात काय सांगाल तुम्ही? तर असं की मातीमध्ये कसं आहे फिनिशिंग मिळत नाही आणि पी-ओ-पीमध्ये फिनिशिंग मिळते आणि मातीची मूर्तीसुद्धा म्हणजे बनवायला कठीण जाते. जे मॅन्युफॅक्चरिंग थोडी महागात पडते. त्यामुळे कस्टमरला ती घ्यायला थोडंसं अफोर्ड वाटते. म्हणजे कसं त्याची प्राईस थोडी जास्त वाढते. पी-ओ-पीची प्राईस थोडी कमी राहते. त्याच्यामुळं कसं आहे आणि दिसायला पण पी-ओ-पी छान दिसते. त्यामुळे लोकांना जास्तीत जास्त पी-ओ-पीवर भर जास्त राहतो. तो गंज माती विचाराने पण घेणार पी-ओ-पीच. एकंदरीत आता गणेश उत्सव काही दिवसावरच ठेपलेला आहे. त्या प्रकारे बाजारात त्याचे भाव पण वाढलेले आहेत आणि योग्य तो भाव आपल्याला मिळतो का मूर्ती तयार करण्याचा? तर जसं की आता यावर्षी काय झालं की पी-ओ-पी आतापर्यंत बंद होता. आता पी-ओ-पी उघडल्यामुळं कसं झालंय, आता आम्ही पहिले सगळे मातीच्या मागे लागलोय. त्यामुळे मातीचा माल भरपूर प्रमाणात कमी बनलेला आहे. आणि आता टायमावर पी-ओ-पी सुरू झाल्यामुळं कसं आहे, आता पी-ओ-पी माल बनवून किती बनणार आहे. त्यामुळं काय यावर्षी माल जेवढा म्हणजे मूर्ती जेवढी बनायची होती तेवढी बनलेली नाहीये. एकंदरीत किती वेळ लागते? समजा एक साधारणतः मूर्ती 1 फुटापासून ते 6 फुटापर्यंतची मूर्ती बनवायला एकंदरीत किती वेळ लागेल? तर जसं की मातीची मूर्ती जर बनवायची असली तर कमी पर डेमध्ये 3 ते 4 मूर्त्या बनतात. पण पी-ओ-पीच्या मूर्त्याला कमीत कमी 20 एक मूर्त्या पर डे बनतात. त्या हिशोबाने. अर्चना भोरे. मी मूर्ती कलाकार आहे. मी कलर पेंटिंग हे ते वगैरे करते आणि आमच्याकडे शिल्पकार, मूर्ता, गणपती, लक्ष्मी देवी, दुर्गा देवी ह्या सर्व प्रकारच्या मूर्त्या तयार होतात. 1 ते 5 फुटापर्यंत, 7 फुटापर्यंत मूर्ती तयार होऊन मिळते इथे. अन् अशा प्रकारे मिळते का पूर्ण कलरिंग, सजावट वगैरे सर्व मूर्ती प्रकारे तयार केलेली जाते. आपल्यासोबत मूर्तिकार भगवान गोरेले आहेत. जाणून घेऊया कशा प्रकारे ते मूर्त्या तयार करतात. काय सांगाल, महिनाभर पूर्वीपासून मूर्ती तयार करायला सुरुवात झाली आहे आणि गणेश उत्सव आता येऊन ठेपलेला आहे. काय सांगाल? दादा आता वेळ कमी असल्यामुळे आम्हाला रात्रंदिवस काम करून पूर्ण करावं लागते काम. हे काम नंतर 6 महिन्या पहिल्यापासून आधीच चालू होऊन जाते. 6 महिन्यापासून काम चालू केल्यानंतर पूर्ण शेवटच्या दिवसापर्यंत ते काम करावंच लागते पूर्ण. आणि ऑर्डर जास्त असल्यामुळे पुढे रात्रंदिवस करावंच लागते. तर मातीच्या पण बनवल्या आधी आणि आता पी-ओ-पी चालू आहे म्हणून पी-ओ-पीच्या बनवून चालू आहे. एकंदरीत आपण किती फुटापर्यंत मूर्ती तयार करता? दादा 1 फुटापासून तर 18-20 फुटापर्यंत करतो आणि तयार आहे माझ्याजवळ 20 फुटापर्यंत.
हा पूर्ण एकूण साधारणतः मूर्ती तयार करायला एकूण किती महिन्याचा कालावधी लागतो? दादा कमीत कमी 6 महिने 7 महिने लागतो. कारण हे पीओपी पण यांनी केली तर आमचं दिवाळीपासून झाल्यानंतर 2 महिन्यानंतर आम्ही जेव्हा गणपती चालू करणार होतो, ते पीओपी बंदीमुळे आमचं काम चालूच नाही झालं आणि त्यांनी एकदम लेट दिल्यामुळे आमचं काम खूप कमी झालं. तर हे होते आपल्यासोबत मूर्तिकार भगवान गोरेले. विक्रम ढोके, नवराष्ट्र न्यूज, अमरावती.